मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। मी जयदेव कुंभारे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मनपूर्वक। आणि एक महत्त्वाची बातमी घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे। आणि ती महत्त्वाची बातमी ही आहे मित्रांनो, की ज्या लोकांना 1,500 वरून 2,500 रुपये निराधारचे पैसे झालेले आहेत, जे लोक अपंग बांधव आहेत, दिव्यांग बांधव आहेत, त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे। कारण आपली पेन्शन वाढ ही नोव्हेंबर महिन्यापासून झालेली आहे, म्हणजे ऑक्टोबर महिन्यानंतर झालेली आहे। म्हणजे 2 महिन्याचे 1,000 + 1,000 रुपये थकीत आहेत। तर बातमी अशी आहे मित्रांनो, की ते 1,000 + 1,000 आणि हे मार्चचे पैसे मिळून येणार आहेत। म्हणजेच 2,500 + 1,000 + 1,000 असे मिळून 4,500 रुपये तुम्हाला ह्या महिन्यामध्ये हप्ता मिळेल मित्रांनो। आणि ही पूर्ण शक्यता आहे, हे सरकारकडून माहीत झालेलं आहे, ऑफिसेसमधून माहीत झालेलं आहे, की ह्या महिन्यामध्ये 2 महिन्याची थकीत पेन्शन मिळून आणि 2,500 रुपये असे मिळून 4,500 रुपये मिळणार आहेत। ही आनंदाची बातमी मी तुम्हाला देत आहे मित्रांनो। म्हणून पहिल्यांदा आमच्या चॅनलवर असाल तर सबस्क्राईब बटन दाबा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, हाईपचं बटन दाबा आणि कॉमेंटसुद्धा करा मित्रांनो। आणि शेअर करा आपल्या लोकांना, कारण 2,500 रुपये + 1,000 + 1,000 रुपये ह्या महिन्यामध्ये मिळणं आहे। तुम्हाला 7 मार्चच्या अगोदर मिळतील आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये लास्टपर्यंत मिळण्याची पण शक्यता आहे। ही शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो। म्हणून तुम्ही वाट पहा आणि तुमची पेन्शन लवकरात लवकर जमा होणार आहे आणि कमी नाही होणार, ह्या महिन्यामध्ये खूप जास्त होणार आहे। म्हणून ही माहिती मी तुम्हाला देत आहे मित्रांनो, कारण ही माहिती मला आत्ता माहीत झाली आहे। मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुमच्या DBT प्रोसेसमध्ये काही प्रॉब्लेम असेल, काही आधार कार्ड तुम्ही अपडेट नसेल केलं किंवा EKYC नाही केलं असाल, किंवा तहसील ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही आपला लाईफ सर्टिफिकेट नाही भरलं असाल मित्रांनो, तर आत्ताच्या आत्ता तुम्ही लाईफ सर्टिफिकेट भरून घ्या आणि सगळे फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्या मित्रांनो। कारण हे खूप महत्त्वाचे आहे, आधार अपडेट, लाईफ सर्टिफिकेट आणि EKYC। ह्याच्याशिवाय तुम्हाला पेन्शन समोरच्या ज्या सेशनमध्ये म्हणजे एप्रिल नंतर नाही मिळणार मित्रांनो। म्हणून तुम्हाला करायचंच आहे, ह्याच्याशिवाय तुम्हाला पेन्शन मिळणं असंभव आहे। म्हणून EKYC करून घ्या, आधार अपडेट करून घ्या आणि लाईफ सर्टिफिकेट लवकरात लवकर करून घ्या। कारण 2,500 + 1,000 + 1,000 रुपये आता मिळणार आहेत आणि दिव्यांगतेचा दाखला असल्याशिवाय तुम्हाला हे वाढीव पैसे मिळणार नाही। कारण 1,000 रुपये जास्त त्यांनाच मिळतील ज्यांनी दिव्यांगतेचा दाखला आपला कार्ड तिथं सबमिट केलेला आहे तहसील ऑफिसमध्ये। जर तुम्ही अजूनही अपडेट नाही केला दिव्यांगतेचा दाखला, तर तुम्हाला ते मिळणार नाही मित्रांनो। म्हणून लवकरात लवकर करून घ्या। थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। ओके, थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी।